जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TYBCom सेमिस्टर 5 आणि 6 मधील ऑडिट अँड टॅक्सेशन या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज याविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत लेटेस्ट माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी निश्चित या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी ऑडिट अँड टॅक्स या विषयांचे किमान 2 फॉर्मॅट तुम्हाला देणार आहे. तर टॅक्स या विषयाचे किमान 3 फॉर्मॅट तुम्हाला देणार आहे. त्यामुळे नेमकी कोणता फॉर्मॅट आत्ताच्या एक्झामला येईल हे सांगता येणार नाही, कारण पेपर सेटर हे वेगवेगळे असतात आणि नेमकी कोणता पेपर सेट केलेला असेल किंवा सिलेक्ट केला असेल हे सांगता येत नाही. पण तुम्हाला जी काही माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाईल त्या पद्धतीने अभ्यास करा. कोणताही फॉर्मॅट जरी आला तरी तुमचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. तर चला तर मग सुरुवात करूया आपण. सगळ्यात अगोदर ऑडिट या विषयाच्या सेमिस्टर 5 मधील क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करून बघा. विद्यार्थी मित्रांनो, इथे TYBCom सेमिस्टर 5चा ऑडिटिंग हा जो काही विषय आहे तो 50 मार्कासाठी असतो आणि याला पासिंगला 20 मार्क असतात. पेपर हा जो काही आहे तो 2 तासांपर्यंत असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा जो काही विचारला जाईल. इथे मी एक फॉर्मॅट सांगतो, त्या फॉर्मॅट पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. नंबर 1 आहे MCQ, तुम्हाला 5 मार्कासाठी विचारले जातील. त्यानंतर बीमध्ये जो काही सांगितलेला आहे क्वेश्चन नंबर 1B, काही क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे काही पेपर सेटर इथं मॅच द पेअर्स देतील किंवा काही पेपर सेटर ट्रू और फॉल्स पण देतील, पण यासाठी देखील तुम्हाला 5 मार्क्स असणार आहे. म्हणजे तुम्ही MCQ, मॅच द पेअर्स आणि ट्रू और फॉल्स यांची तयारी क्वेश्चन नंबर 1 साठी 10 मार्काला करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स किंवा 5 शॉर्ट नोट्स दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहिली तर 10 मार्क्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 2ला होतील. तर क्वेश्चन नंबर 3 जो काही असणार आहे तो ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 ब्रॉड क्वेश्चन्स विचारले जातील किंवा 5 विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 3 ब्रॉड क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. एका ब्रॉड क्वेश्चनला इथे 10 मार्क्स तुम्हाला दिले जाणार आहे. म्हणजे 3 यांची उत्तरं लिहिली तर 10 त्रिक 30 मार्क तुम्हाला होणार आहे. एक किती वेळ आहे का तुला धुण्याला? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1ला या ठिकाणी 10 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 2ला तुम्हाला 10 मार्क आहे आणि क्वेश्चन नंबर 3ला तुम्हाला 30 मार्क आहे. असे मिळून टोटल 50 मार्कासाठीची ही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. हा एक फॉर्मॅट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा फॉर्मॅट तुम्ही या ठिकाणी रेफर करा, ज्यामध्ये इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 साठी डिफाईन द फॉलोइंग टर्म्स विचारलेले आहे. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. म्हणजे इथे तुम्हाला टर्म्स विचारल्या जातील, त्याचे थोडक्यात त्याची डेफिनेशन लिहायची आहे. असे तुम्हाला 6 ते 7 डेफिनेशन दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 5 लिहायच्या. एकाला 2 मार्क, असे मिळून 10 मार्कासाठीचा प्रश्न क्रमांक 1 असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो काही आहे तो शॉर्ट नोट्स असतील 20 मार्काला. ओके, यामध्ये तुम्हाला 5 किंवा 6 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी 4 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची. एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला 5 मार्क आहे. 4 यांची उत्तर लिहिली तर तुम्हाला 20 मार्क क्वेश्चन नंबर 2 साठी भेटेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो काही आहे तर हा 3 जो काही असणार आहे तो ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे 20 मार्कासाठी. म्हणजे इथे बघा, सर्व मिळून तुम्हाला 50 मार्कासाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. या दोघांपैकी एक फॉर्मॅट तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाण्याची शक्यता आहे. शक्यतो 1 नंबरचा फॉर्मॅट पद्धतीने तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो या ठिकाणी TYBCom सेमिस्टर 5 साठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे म्हणजे शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चनचे ते मी या ठिकाणी देतो. आणि सरतेशेवटी तुम्हाला ज्याला आपण डेफिनेशन कोणकोणते विचारल्या जाण्याची शक्यता आहे त्याची माहिती या ठिकाणी देतो. नंबर 1 शॉर्ट नोट्समध्ये आहे 10 मार्कासाठीच्या शॉर्ट नोट्स आहे, जिथे 5 मार्कासाठी एक शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये व्हेरिफिकेशन म्हणजेच मूल्यांकन. दुसरा आहे ऑडिट सर्टिफिकेट, ज्याला आपण अंकेक्षण प्रमाणपत्र असे म्हणतो. तिसरा आहे रिमूव्हल ऑफ ॲन ऑडिटर, म्हणजे लेखापरीक्षकांना काढून टाकणं किंवा ऑडिटरला काढून टाकणं. या पद्धतीचा तिसरी शॉर्ट नोट्स महत्त्वाची आहे. 4 नंबर आहे राईट्स ऑफ कंपनी ऑडिटर,
ओके, कंपनी अंकेक्षकाचे अधिकार. मुळामध्ये तुम्ही राईट, ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी, लायबिलिटी ह्या सर्व गोष्टी तुम्ही कंपनी ऑडिटरच्या पाठ करून ठेवणं अपेक्षित आहे. नंतर आहे फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट. ओके, ज्याला मराठीत पण फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट असंच म्हटलं जातं. नंतर आहे फीचर्स ऑफ इंटरनल चेक. ओके, अंतर्गत तपासणीची वैशिष्ट्ये. नंतर आहे पुढचा टाईप्स ऑफ एरर. ओके, किंवा कदाचित तुम्हाला टाईप्स ऑफ फ्रॉड या नावाने पण शॉर्ट नोट्स विचारली जाईल, ज्याला आपण चुकांचे प्रकार असं म्हणतो. नेक्स्ट आहे EDP ॲप्लिकेशन कंट्रोल, ज्याला EDP अनुप्रयोग नियंत्रण असं म्हटलं जातं. नंतर आहे सेकंड लास्ट जर्नलाइज ऑडिट सॉफ्टवेअर, ज्याला आपण सामान्यकृत अंकेक्षण सॉफ्टवेअर असं म्हणत असतो. नेक्स्ट आहे टेस्ट चेकिंग, ज्याला आपण चाचणी तपासणी असं म्हणणार आहोत. त्यानंतर ब्रॉड क्वेश्चनला 30 मार्कासाठीचे कोणकोणते प्रश्न असू शकतात. नंबर 1, एक्सप्लेन द राईट अँड ड्युटीज ऑफ कंपनी ऑडिटर, कंपनी अंकेक्षकाचे अधिकार आणि कर्तव्ये स्पष्ट करा. दुसरा आहे एक्सप्लेन द कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक्स, हा तुमचा शेवट नंबरच्या चॅप्टरच्या रिलेटेड जी थिअरी आहे त्यावरती हा म्हणजे ते प्रश्न विचारलेला आहे, ज्याला संगणक सहाय्यक अंकेक्षण तंत्र असं म्हटलं जातं. ते तुम्हाला स्पष्ट करायला विचारलं जातं. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ ऑडिट रिपोर्ट अँड एक्सप्लेन इट्स कंटेंट. ओके, अंकेक्षण अहवाल म्हणजे काय, अंकेक्षण अहवालाचे विविध घटक स्पष्ट करा. त्यानंतर एक्सप्लेन द व्हेरियस क्लासेस ऑफ ऑडिट, क्लासेसला दुसरं नाव पण असं विचारलं जातं, एक्सप्लेन द व्हेरियस टाईप्स ऑफ ऑडिट. ओके, अंकेक्षणाचे विविध प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर व्हॉट इज ऑडिटिंग, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ऑडिटिंग, 1 नंबरचा चॅप्टरवरचा प्रश्न आहे. अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाची प्रक्रिया स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा आहे डिफाईन द टर्म ऑफ ऑडिटिंग, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ह्या तिघांपैकी एक तरी प्रश्न तुम्हाला डेफिनेटली, म्हणजे कोणते, टाईप्स ऑफ ऑडिट, प्रोसेस ऑफ ऑडिटिंग, इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिटिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग, एवढे सगळे प्रश्न तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. ज्याला अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षकाचे महत्त्व आणि उद्दिष्टे स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाईल. पुढे आहे एक्सप्लेन द क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन, अपॉइंटमेंट, रिमूव्हल, रिजिग्नेशन ऑफ अन कंपनी ऑडिटर, ज्याला आपण कंपनी अंकेक्षकाची पात्रता, अपात्रता, नियुक्ती, काढणे आणि राजीनामा या संदर्भातल्या तरतुदी स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाईल. मुळामध्ये हा प्रश्न काही प्रश्नपत्रिकेमध्ये मागच्या वर्षी 15 मार्कांपर्यंत विचारलेला होता. नेक्स्ट आहे व्हॉट इज EDP, एक्सप्लेन द जनरल अँड ॲप्लिकेशन कंट्रोल. EDP म्हणजे काय, सामान्य आणि अनुप्रयोग नियंत्रण स्पष्ट करा. नेक्स्ट आहे पुढे डिफाईन द टर्म ऑफ ऑडिट प्रोग्राम, एक्सप्लेन इट्स ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स. सो अंकेक्षण कार्यक्रमाची व्याख्या द्या, किंवा अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय आणि अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. मुळामध्ये तुम्हाला ऑडिट प्रोग्राम या नावाने तुम्हाला शॉर्ट नोट्स पण विचारली जाईल. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन, फायदे तोटे एवढे जरी लिहिले तरी चालेल. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ फॉरेन्सिक ऑडिट, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन्सिक ऑडिट. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे की फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे नेमकी काय आणि फॉरेन्सिक ऑडिटची उद्दिष्टे आणि महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज वाउचिंग, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ कॅशबुक. प्रमाणन म्हणजे काय, रोख पुस्तकाची प्रक्रिया स्पष्ट करा. या पद्धतीचे ऑडिटच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न आणि शॉर्ट नोट्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटनुसार तुम्ही अभ्यास केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशनमध्ये कोणकोणते डेफिनेशन विचारण्याची शक्यता आहे, तर ऑडिट म्हणजे काय, वाउचिंग, नंतर व्हेरिफिकेशन, त्यानंतर ऑडिट रिपोर्ट, ऑडिट प्रोग्राम, ऑडिट नोटबुक. ओके, त्यानंतर तुम्हाला कंपनी ऑडिटरच्या राईट्स असतील, त्यांच्या क्वालिफिकेशन्स असतील, हे पण शॉर्ट नोट्सला विचारले जातात. ऑडिट प्रोग्राम आहे, ऑडिट सर्टिफिकेट आहे, फॉरेन्सिक ऑडिट आहे, FDPचा फुल फॉर्म आहे, टेस्ट चेकिंग असेल. ओके, एरर्स आणि फ्रॉड्स या बाबतीतला तुम्हाला डिफरन्स पण कदाचित विचारण्याची जास्त शक्यता आहे, किंवा टाईप्स ऑफ फ्रॉड्स हे पण तुम्ही करून ठेवायला हवे. सो या पद्धतीने आपण ऑडिटिंगच्या या पेपरबाबत आपण इथे चर्चा केली. आता आपण टॅक्सच्या पेपरबाबत चर्चा करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण ऑडिटिंगचे किमान 2 फॉर्मॅट तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने
टॅक्सचे किमान 3 फॉर्मॅटपैकी एक फॉर्मॅट तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. मुळामध्ये सगळीकडे सेम आहे, फक्त मार्क कमी जास्त आहे. बघा पहिला फॉर्मॅटकडे वळूया. पहिल्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे टॅक्सेशन हा जो काही पेपर आहे तो देखील 50 मार्काचा पेपर आहे. यासाठी देखील पासिंगला तुम्हाला 20 मार्क आहे आणि पेपर तुम्हाला 2 तासासाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 हा MCQ आहे 5 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B डिफाईन द टर्म्स 5 मार्कासाठी राहू शकतात आणि क्वेश्चन नंबर 1C शॉर्ट नोट्स तुम्हाला 10 मार्कासाठी असतील. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला टोटल 20 मार्कासाठी विचारला जाईल. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोविंग. यासाठी तुम्हाला 30 मार्क आहे. तुम्हाला 4 किंवा 5 ब्रॉड क्वेश्चन दिले जातील, तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिले जातील. शक्यतो 4च असतात. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 3 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. ज्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी 10 मार्काला प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 10 मार्काला आहे. नंतर आहे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन 10 मार्काला आहे आणि कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी 10 मार्काला आहे. या पद्धतीने तुम्हाला हा एक पहिला फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलेला आहे. दुसरा फॉर्मॅट बघा, त्यामध्ये सांगितलेलं आहे डिफाईन द फॉलोविंग टर्म्स. क्वेश्चन नंबर 1 मध्ये डिफाईन द फॉलोविंग टर्म्स यासाठी 10 मार्क्स आहे. नंतर शॉर्ट नोट्सला तुम्हाला 10 मार्क्स आहे. किती मार्क्स आहे? शॉर्ट नोट्सला 10 मार्क्स आहे. म्हणजे शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला 4 किंवा 5 शॉर्ट नोट्स दिले जातील. त्यापैकी 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला सॉल्व एनी 2 म्हणलेलं आहे आणि 14 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 2 आहे. यामध्ये तुम्हाला 3 टॉपिक्सवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतील. त्यापैकी कोणत्याही 2 टॉपिक्सवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करायचे आणि प्रत्येकाला 7 मार्क आहे. म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरीला 7 मार्क, नंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीला 7 मार्क आणि इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनला 7 मार्क असे मिळून तुम्हाला या 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न सॉल्व करायचे. यासाठी 14 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी. हा देखील 16 मार्कासाठीचा प्रश्न विचारला जाईल. मग यामध्ये न्यू टॅक्स रिझिम, ओल्ड टॅक्स रिझिम दोन्ही पद्धतीचे कदाचित विचारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला 16 मार्क्स दिलेले आहेत. हा झाला दुसरा फॉर्मॅट. तिसरा फॉर्मॅट पण सेमच आहे, फक्त थोडेफार मार्क कमी जास्त आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये डिफाईन द फॉलोविंग टर्म्स. इथे तुम्हाला 5 नाही तर फक्त 4च शॉर्ट डिफाईन द टर्म्स तुम्हाला लिहायचे आहे. त्यासाठी तुम्हाला 8 मार्क आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला 5 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स लिहायच्या. त्यासाठी तुम्हाला 12 मार्क्स आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला टोटल 12 आणि 8 20 मार्कासाठी दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो काही आहे तो सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स आहे. त्यासाठी देखील तुम्हाला 16 मार्क्स आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला 3 टॉपिक्सवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. ज्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी 8 मार्कासाठी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 8 मार्कासाठी आणि इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन 8 मार्कासाठी आहे. या तिघांपैकी कोणतेही 2 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. त्यासाठी तुम्हाला 8 मार्क आहेत. या पद्धतीने 16 मार्काचा देखील हा प्रश्न असू शकतो. क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी. यासाठी तुम्हाला 14 मार्क्स दिलेले आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझिम आणि न्यू टॅक्स रिझिम हा विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके. सो त्यासाठी 14 मार्क्स आहे. म्हणजे तुम्हाला जवळजवळ सगळीकडे सारख्याच पद्धतीचे प्रश्न असणार आहे. फक्त तुम्हाला मार्क कमी जास्त असण्याची शक्यता आहे. बट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम त्याच चॅप्टरवर आहे आणि थिअरी पण तुम्हाला विचारली जाण्याची शक्यता आहे. ओके. सो आपण थिअरीकडे वळूया. तुम्हाला टर्म्स कोणकोणते विचारण्याची शक्यता आहे. तर नंबर 1 आहे इन्कम, नंतर आहे पर्सन, नंतर आहे प्रिव्हियस इयर, असेसमेंट इयर, त्यानंतर एक्झम्प्ट इन्कम, त्यानंतर असेसी, डीम असेसी, परक्युजिट, अलाउन्सेस, नेट ॲन्युअल व्हॅल्यू, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, कंपोजिट रेंट, नंतर ॲन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न. या पद्धतीच्या शॉर्ट नोट्स डिफाईन द फॉलोविंग टर्म्स 2-2 मार्कासाठी विचारल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणजे इन्कम जर म्हणलं तर कोणकोणते इन्कम ह्या इन्कममध्ये कन्सिडर केले जातात ते तुम्हाला लिहायचं आहे. पर्सन्समध्ये जवळजवळ 8 पर्सन्स येतात. ओके. म्हणजे जसं इंडिव्हिज्युअल, HUF, AOP, BOI, ओके, नंतर कंपनी, फर्म, नंतर आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन आणि आणखीन एक. अशा पद्धतीने टोटल 8 कन्सेप्ट या पर्सन्समध्ये असतात. असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर कशाला म्हणतात एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्ही स्पष्ट करू शकता. एक्झाम इन्कमचे तुम्ही 2-4 हेडिंग तुम्हाला देणं गरजेचं आहे. ओके. सो पुढचा प्रश्न आहे शॉर्ट नोट्स.
ओके, शॉर्ट नोट्स तुम्हाला कोणकोणते विचारले जाण्याची शक्यता आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर इन्कम, नंतर एक्झम्प्टेड इन्कम, टाईप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी, नंतर प्रॉव्हिडंट फंड, एक्झम्प्टेड इन्कम, नंतर कॅपिटल एक्सपेंडिचर, नंतर शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म कॅपिटल गेन, नंतर आहे रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ ॲन असेसी. ओके, त्यानंतर टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सेस ज्याला आपण TDS असं म्हणतो, त्यानंतर ॲडव्हान्स टॅक्स ऑफ पेमेंट, नंतर अलाउन्सेस, परक्विजिट, ओके, व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार. या पद्धतीचे देखील तुम्ही काय केले पाहिजे, प्रश्न करून ठेवले पाहिजे. किंवा मिनिंग ऑफ सॅलरी म्हणजे डेफिनेशनमध्ये तुम्हाला सॅलरीचं मिनिंग पण विचारलं जाण्याची शक्यता आहे. ओके, त्यानंतर इन्कम टॅक्स किंवा जो काही टॅक्स आहे तर त्या संदर्भातल्या सुद्धा काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे त्या विचारण्याची शक्यता आहे. ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय, ओके, टोटल टॅक्सेबल इन्कम म्हणजे नेमकी काय, डिडक्शन्स तुम्हाला एखादे 2 विचारली जाण्याची शक्यता आहे म्हणजे ATC, ATCCC, ATD, ATG, ATU, नंतर सरचार्ज असे काही प्रश्न आहे ते तुम्हाला डेफिनेशन किंवा शॉर्ट नोट्समध्ये विचारण्याची जास्त शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर सेट करणारे 3 ते 4 लोक असतात, एक्सपर्ट असतात. त्याच्यामुळं त्यांनी क्वेश्चन पेपर फक्त तयार करून विद्यापीठाकडे देतात. विद्यापीठ त्यांना हवे असलेली क्वेश्चन पेपर काय करतात, सिलेक्ट करतात. आणि त्यांनी जर का ती क्वेश्चन पेपर सिलेक्ट केली तर त्यामुळं आपल्याला काय करता येऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतात की हाच फॉर्मॅट येईल किंवा याच्यापेक्षा कदाचित वेगळा फॉर्मॅट देखील विचारण्याची शक्यता आहे. बट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुमचे याच चॅप्टरला असतील, फक्त मार्क कमी जास्त असण्याची शक्यता आहे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने सर्व क्वेश्चन पेपरचा आणि अभ्यासक्रमाचा निश्चित चांगल्या पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.